भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 12 मे 2025 सोमवार. तुमच्याकडे अधिकार आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तोही मी जी कामे करतो ती करील आणि याहून मोठी कामे तो करील. योगन्ना 14 अध्याय 12 वचन. येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना केलेली कामे सामर्थ्यवान आणि चमत्कारी होती. त्यांनी भूते हाकली, आजारी लोकांना बरे केले, कुष्ठरोगांनी शुद्ध केले, मृतांना जीव दिला आणि अग्नीत अद्भुत कार्य केले. आपल्या प्रभू येशूच्या नावाला प्रत्येक नावावर वर्चस्व आहे, प्रत्येक शक्तीवर सामर्थ आहे आणि सर्व अधिकारावर सर्वोच्च अधिकार आहे. तो म्हणतो, आकाश आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. मत्ती 28 अध्याय 18 वचन. पवित्र शास्त्र म्हणते, म्हणून देवाने त्याला अध्यक्ष केले आणि त्याला असे नाव दिले जे प्रत्येक नावाहून श्रेष्ठ आहे, की येशूच्या नावावर स्वर्गातील, पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालील प्रत्येक गुडघा वाकावा आणि प्रत्येक जिभेने कबूल करावे की येशू ख्रिस्त प्रभू आहेत, देव पित्याची गौरवासाठी. फिलिप्पी 2 अध्याय 9 से 11 वचन. आणि हा येशूच जो इतक्या महान अधिकार व सामर्थ्याने भरलेला आहे, तोच आपल्याशी कोमलतेने बोलतो आणि म्हणतो, माझ्या लहान मुलांनो, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही मी जी कामे करतो ती कराल आणि त्याहून मोठी कामे कराल. होय, त्यांची नावामध्ये आपण चमत्कार घडवायला, धीर व आरोग्य द्यायला आणि दुःखी हृदयाचे अश्रू पुसायला बोलावले गेलो आहेत. त्याने आपल्याला आपले प्रतिनिधी नेमले आहे, आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि दुःखीची ऐवजी आनंदाचे तेल देण्यासाठी. त्याच हेतूसाठी त्याने आपल्याला देणे, सामर्थ्य व अधिकार दिले आहेत. पवित्र शास्त्र म्हणते, प्रत्येक चांगले देणे आणि प्रत्येक परिपूर्ण देणगीवरून असते आणि ती प्रकाशाचा पिता देवाकडून खाली येते. याकूब 1 अध्याय 17 वचन. जेव्हा स्वर्गातील देव आपल्यावर इतकी मोठी कृपा आणि देणे ओतायला तयार आहे आणि जेव्हा त्याला आपल्या जीवनाकडून मोठी अपेक्षा आहे, तेव्हा आपण उठून त्यांच्यासाठी तेजस्वी होऊ नये काय? आपण त्यांची देणग्या मिळवून त्यांचा उपयोग करू नये काय? ही जगत गरजांनी भरलेली आहे, एक कोरडी व दगाणलेली भूमीसारखी. ती एका वाळलेल्या पिकासारखा दिसते, जणू पाण्याअभावी मरत आहे. पण दुसऱ्या बाजूला देव एक महान झऱ्यासारखे आहे, प्रत्येक आशीर्वादाचा व चांगुलपणाचा स्रोत. देवाचे लाडक्या मुलांनो, जर तुम्ही या कोरड्या भूमीला त्या झऱ्याशी जोडणारी एक कालवा बनलात, तर तुम्ही अनेकांची जीवनात भरपूर आशीर्वाद घेऊन येणारे एक वाहक बनाल. अधिक चिंतनासाठी प्रेमाचे पाठपुरावा करा आणि आत्मिक देणग्याची इच्छा ठेवा. पण विशेषतः तुम्ही भविष्यवाणी करावी यासाठी. 1 कोरिन्थियन 14 अध्याय 1 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी 2 राजे 15 अध्याय 16 संध्याकाळी योहान 3 अध्याय 1 से 18 वचन. धन्यवाद.